हॅलो नमस्कार. तर बघा मी 2 दिवस झाला व्हिडिओ नाही काढला, कारण की मी 2 दिवस झाला रानातच नव्हते आले आणि व्हिडिओच नाही काढला. काल आले पण काय झालं, मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं व्हिडिओ नाही काढता आला. काल आम्ही गहू करून घेतला काल दिवसभरात आणि आज मी आले रानात. तर आज मी रानात त्याच्यासाठी आले की ज्या रानात गहू केल्याच्या नंतर ज्या कुड्या पडतात ना, त्या कुड्या मला वेचून काढायच्यात सगळ्या, आणि वेचून काढून हे करायचं त्या मग पडून त्यातला गहू. पण कालच आम्ही हे बघा दिसत असून बुसकाट, काल आम्ही गहू केला पूर्ण. हे बघा सगळा म्हणजे काल गहू करूनच घेतला. उपनेर आलता, गहू केला, गहू झाला आणि त्याच्यामुळं काल मला व्हिडिओ नाही दाखवता आला. दाखवला पण असता, पण काय झालं मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं व्हिडिओ काढला नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ टाकता पण नाही आला. तर बघू आता आजचा काढते. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. तर चला आता काढते मी. तर आज इतकं ऊन पडले पण ह्याच्यासाठी आले, उलातनच घेऊन आली. कमून ग दाद्याच्या मागं 2 जण पळत येतं, एकामेकाच्या मागं खेळत येतं, गरम चटका देत येतं आणि खेळत येते एकामेकाच्या मागं. तर दाद्या तिकडं नाही आहे पण ती चालली आहे. दाद्या तिकडं नाही, तिथे दाद्या नाही तिकडं, तू जाऊच नको मोकर, दाद्या नाही तिकडं. तर ती चालली होती तिकडं, काय दादू नाही आहे माझा. तर दोघं असं खेळत येतं, आज सुट्टी असल्यामुळे यांची मस्ती चालूच आहे. दादू आला हो का दादू. अच्छा माझे शिवणूक बया दिदे खेळा दोघं. तर आंब्याखाली 2 जण खेळा. तर आपण एक व्हिडिओ काढू द्या. आम्ही कुड्या यायची ते म्हणजे गव्हाच्या ज्या कुड्या पडलेल्या ना, विरू शांत बस रे. तर त्या कुड्या यायची ते तुम्हाला दाखवते मी कशा कुड्या यायचं होती. ते कुठे गेलं रे आपली बकेट पिल्लू. ए दादू टोचत असत ती बुसकाट अंगाला, येडा नक करू. तर बघा ए पायात चपला नाही तर शिरण पायात काही. तर बघा करते ती येड्यावानी दोघं पण, आणि मी काढते व्हिडिओ माझं. पिल्लू रडत होती तर रानातच आली आहे. पिल्लू रानात आली वे बाय. तर का कशी आली ग बया, नकटुशी नाली ग तू. तर बघा पिल्लू आले रानात. आता काय म्हणते बाबा शिंबू सगळं किती आलो गो बायला. तर बघा आली रानात आणि रडतीये. चल बाय. काय झालंय, पोरगी आणली वरती, लय ऊन लागलं मग बसलो सावलीला, आहे ना ग पिल्लू. तिला पण घेऊन आलेत वर रानात. विरा सावलेली आहे चल. तर दादू कसा फिरतोय. ओय पायात चप्पल नाही इकडे. आता आली सावलीला तर तिला घरी नेऊनच घालावं लागन. तिथे घेऊन जाशील ना तिला घरी. तुला बोलले बाहेर. चला मग आपल्याला जावं लागन घरी आता. तर जातात आम्ही घरी आता. पार्टी आहे ना तिथे. अरे पिलू काय होतं तुला, तुला काय होतंय सोनू. अरे काय नाही, हे बी बाजत असतं पिलू. एवढं का वरडत तू. काय नाही होत, बस खाली, बस खाली. वाला नसतो, वाला भाजतच नसतो विरा. टाक बाय टाक टाक टाकून दे, जाऊ दे टाक. येऊ खा तू एकटा. हिरवा हिरवा चल तो खाईन हिरवा, आपण खाऊ वाळायला. हे आण ना, ती कसं नाही अजून पेटत नाही. तर बघा मी आता चालते जेवण करायला घरी, आणि आता जेवण करून चाललेली रानात. तर रानात आता याचायचं नाही, घास कापायचा आहे. तर येते आता घास घेऊन. तर चला आता कुठे येसणार नाही, आता घास कापिते, शेळ्यांना घेऊन जाते घरी. आणि हा हा लाईट गेली मगाच. आता मी इथं घासापाशी चालले. लाईट आल्या होईल ना चालू. हा तर येते घास घेऊन, आणि शेळ्यांना शेळीला तिला टाकावं लागन. तिला काय आज घास न्यायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. तर आता घास कापते, घास घेऊन जाते घरी. दुकान उघडलं नाही, दुकान उघडायचं आहे मला अजून. तर चला आवरते आता काम. इथे मिरच्यात आले, मिरच्या पण घ्यायच्यात घरी.
उद्या महाशिवरात्र आहे त्याच्यामुळं गिरायकाने मिरच्या सांगितल्या तर मिरच्या आता घेऊन जायचं आहे मला तोडून. मिरच्या तोडते, घास कापते आणि जाते घरी पटकन. पटा घास कापेलाय, चल घरी. मिरच्या पण तोडायच्यात अजून. हा मिरच्या तोडायच्या आता आपल्याला. उद्या एकादश आहे. हा उद्या महाशिवरात्र आहे, मग आपल्याला मिरच्या तोडायच्या आता, गिरायकाला द्यायच्या आता. चल झालाय घास कापायचा आता. घास कापायचा आता झालाय, घास कापून झालाय आता मिरच्या तोडून घेऊ. हा मी तोडल्या तेवढ्या. बघू. हा तू एवढं तोडलं का? तर चला बघा, घास कापून झालेला आहे आणि आता आम्हाला मिरच्या तोडायच्या. म्हणजे उद्या महाशिवरात्र असल्यामुळं ह्या विकायला पण नाही, ह्याच्यात दुकानात ठेवल्यावर विकत्या ना, म्हणून आम्ही आता मिरच्या तोडीतो पटकन आणि जायचं घरी. आनंदी घरी आहे. विराज आलाय हॅलो बच्चू करीत. हॅलो हाय बच्चू. तर चला आता आपल्याला कोथिंबीर पण घ्यायची ना, आत्ता पाहिजे गिरायकाला, तर कोथिंबीर घेऊ, इकायला जाऊ आणि इकून येऊ मिरच्या कोथिंबीर उद्या हे असल्यामुळं. बघा मी पण ह्यांना मिरच्या तोडू लागते, दोघांना. विराज आणि दीदी मस्त मिरच्या तोडीते दोघं पण, आणि मी पण यांना मिरच्या तोडू लागते. म्हणजे पटकन आवरून आम्ही घरी जातो. घरी पण लई भरपूर काम आहे, दुकान बंद आहे सकाळी म्हणजे दुपारीपासून. तर चला घरी जायचं आवरून. डोळ्या बिळ्याला हात लावू नका बेबूंनो. तर त्यांना म्हणलं डोळ्याला हात लावू नका, कारण मिरच्या आता तर त्याने आग होईल. बघा मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत झाडाला आमच्या. ही बघा ए विरू, नीट 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 व्हिडिओ चालू असताना. बघा विराजला म्हणलं हात नाही लावायचा कुठं डोळ्या बिळ्याला, कारण आग होत असते त्याने डोळ्याची. नको कोथिंबीर आता नको उपटू. तर ते म्हणतो मी कोथिंबीर उपटू नको विरा, कोथिंबीर. तू ऐकत का नाही पिलू? तर ते बघा कोथिंबीर उपटितोय. म्हणलं उपटू नको, कारण काय होतं त्याला उपटायला येत नाही कोथिंबीर. तर हे बघा विरूनी कशी कोथिंबीर उपटिली एवढी. मिरच्या तोड ना सोनू. हा तर का झाल्यात आता मिरच्या तोडायच्या. आता करतात राहिल्यात का पटकन तोडा पटापटा फास्ट मिरच्या. पावशेर नाही झाल्या. एक 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 झाड बघून तोडायच्या, कवळ्या नाही तोडायच्या. मोठाल्या मोठाल्या अशा मोठ्या मिरच्या घ्यायच्या मस्त म्हणे. हे बघा मस्त मिरच्या आहेत मोठाल्या. विरू कोथिंबीर उपटू नको सोनू, तू ऐकत का नाही ग पिलू? बघा विराज नाही का नको म्हणलं तरी कोथिंबीर उपटितोय. विराज नको काढू बाळा, गिरायक नाही कोथिंबीरला पिलू, वायाला जाईन कोथिंबीर. उद्या एकादश आहे विरा, उद्या एकादश आहे म्हणते मी. त्याला जास्त मग वायाला जाईन ना मोकरच. तुझ्या जवळ इकायला देईन मी ग, बस नको हे करू. तर चला बघा मस्त मिरच्या आल्यात, मिरच्या पण मिरच्या तुडी ते तिथे आवडते. घरी लय काम आहे बाई, जीवाला काय करती नाही, जीवाला काय अवघड लई. दाद्याने ठेवली कोथिंबीर उपटून, एवढ्या मिरच्या तोडल्यात आतापर्यंत. जीवाला सुखच नाही, नुसतं काम 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 करायचं. इरभर कोथिंबीर उपटा, मिरच्या काढा, घास कापा, शेळ्या बांधा. तुला सांगते असं इरभरच्या कामाने असं नको नको करून सोडलंय. काम करू करू जीवाचं पाराण झालं, पण काम काय होता ना ग बाया. इतकंच काम आहे ह्या कामाने, असं जीवच फार इथं आणला बाया. काय तिथे तुला सांगायसारखं नाही, तुझ्यासारखंच आम्ही शाळेत जायचो बाई पहिलं. काय करती, पण आता काय दिवस आले आमचे बघ ना बाया. कोथिंबीर उपटा, मिरच्या तोडा, घास कापा, शेळ्या बाहेर काढा, शेळ्या आत बांधा. जीव असा नको नको झाला बाया कामाला. काम करू करू माणसाला उठायला येईना आणि बसायला येईना. काय करते बाया,
बघ ना भेजी काय का भाजी भाजीला तर फुलं आले बाई मी तिच्या तरी तिच्याकडे बघ ना एक जोडी भरली असती पण आमच्या काकी असती तिला आले काय फुलं आज कोण घ्यायचं तिला आता उद्या एकादशी आज कोण नाही घ्यायचं हा आज मिरच्यालाच मार्केट तेवढं आज तुला सांगते वांग्याला नाही कोथिंबीरला नाही या भाजीला नाही पण आज मिरच्याला लयच मार्केट बघ काय सांगू तुला आज market बटाटे, jam केलं बटाटे. मिरच्यानी. बटाटे आणि मिरच्यानी मार्केट जाम करून टाकलं बाया गय ए असली कोथिंबीर कोणी घेईन का आ? हा तू म्हातारी झाली आता मी म्हातारीच आहे बाबा काय करतो हा काय करतो तू काय बरं आहे तोड पटपट आपल्याला घरी जायचंय काय बाय दिदे जायचंय आपल्याला घरी पटकन चल बाया चल हा वांबे वाचायच्यात अजून कुंद्या वांब्या आज हिरबळी असल्या का काय सांगू तुला ऊन घेतलंय डोक्याव कुठं हिरबळ बाई ऊन घेतलंय डोक्याव त्या वांब्या येच बा जीवाला नको नको. काकी नेईन घरी नाही बाई भरते मिरची आता हा घास पण भरायचाय घास पण भरायचाय घास भरते आता जाऊ पटकीने घरी हा लवकर लेकरू आपलं रडत असतं आता हम्म. हा ना. चल भर पटकेस हा भरते बाय चल हा काय नाही झालंय सगळं एवढंच घ्यायचं होतं ते दादा त्या बुसकटात उड्या मारतोय उड्या मारू नको ती न्यायचं का आणला दादाला काय काम नसतं कधी नको मारू अरे त्याने अंग खाजत असतं ती ह्याचा गव्हाचा भुसा आहे आणि तू तसाच दिवाणावर घेऊन येतो मग ती सगळं लागत ना काय झालं आता तुला नाही सांडत हा नाजूक एक उडी तिकडं हान तिकडं तिकडं अरे दादा ती बुसकाट इकलंय अरे आता मिरच्या घेऊन जायच्या आता चला बाय आता चाललो घरी मिरच्या घेऊन घरी गेल्या बिले काम काम काय पिच्छा सोडित नाही मागचं आनंदी रडत असं आता आता आमच्या आणू रडत असत लय असतंय आलं की रानातून आलं की घरातलं झालं की उघडा दुकान चला आता उघडते दुकान उचला नका बाया का बाई. गिरायक आलं चल बाय आता घरात जाऊ गिरायक आले घेतले आमच्या पोरीन तो कसं तोंडच भरले बाय कशाने काय नो हनुमंतावानी झालंय हनुमंतावानी झालाय बाबू बुका माझी बी बुगा बाया चल बाई आलो तर आताच दुकानात गिरायक द्यायचंय आता कोण आहे आव अगं गिरायक देतो काम आवरितो पटापटाला काम आहे आमच्या जीवाला चल तुला काय द्यायचंय परिसंध्या तुला फरसन द्यायचंय का बरे